तर कुंभमेळा झाला सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा हा मेळा। बनावट वर्क ऑर्डर प्रकरणावर वर्षा गायकवाडांनीही टीका केली। भाविकांच्या श्रद्धेवर जनतेच्या पैशांवर हा दरोडा घातला जातोय आणि कुंपण शेत खात असेल तर कारवाई कशी होईल असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारलेला आहे। तर वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि सोशल मीडियावर त्या व्यक्त होताना या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बनावट वर्क ऑर्डरवरून वर्षा गायकवाड यांनी ही टीका केली। कुंभमेळा झाला सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा मेळा। कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेच्या नावावर 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर्सचं वृत्त समोर आलं आहे। यामध्ये सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांची नावं पुढे येत असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। पुढे वर्षा गायकवाड त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, जनतेच्या श्रद्धेचा हा वापर करून सरकारी तिजोरी लुटण्याचा हा कोणता विकास आहे? कागदावर कोट्यवधींची कामं, ठेकेदारांकडून वसुली, बनावट कागदपत्र आणि सरकारी यंत्रणेला अंधारात ठेवून वर्क ऑर्डर्स हा फक्त भ्रष्टाचार नाही, हा भाविकांच्या श्रद्धेवर आणि जनतेच्या पैशांवर टाकलेला दरोडा आहे। यामध्ये टीका करताना वर्षा गायकवाड पुढे म्हणतात, त्यांच्या पोस्टमध्ये, मंत्री महोदय यांनी तर नातेवाईकापासून हात झटकले, कारवाई करा सांगतात, पण या वर्क ऑर्डर्स निघेपर्यंत सरकार प्रशासन काय करत होतं? कुंपण शेत खात असेल तर कारवाई कशी होईल? वर्षा गायकवाड यांनी हा सवाल उपस्थित केला।